म्हटले भाऊ आम्हाला कोणी काम लावत नाही. देव म्हटले आम्हाला कोणी काम लावत नाही. ते म्हणले मी तुम्हाला काम लावतो. म्हटले माझ्याकडे गायी येतात आणि त्या गायी सारण्यासाठी आमचा गुराखी नाही, गुराखी गावाला गेलेला आहे. ते म्हणले काय हरकत नाही, तुमच्या गाय आम्ही चालू. आमच्या गाय अटी आहेत म्हटले, तुमच्या गायी आम्ही सोडू पण बांधणार नाही. तुमच्या गायला आम्ही चारण्यासाठी घेऊन जाऊ पण त्या गायीचं दूध काढणार नाही, दूध काढणार नाही. मग काय हरकत नाही म्हटले. मग त्या गड्याच्या वाहनामध्ये चपला दिलेल्या आहेत, काठी दिलेली आहे, घोंगडी दिलेली आहे स्वामींना. स्वामींनी गायी सोडलेल्या आहेत. गायी सोडल्यानंतर गायी स्वामींच्या पाठीमागे येत आहेत. चक्र स्वामी चाललेले आहेत, त्याच्या पाठीमागे गायी येत आहेत आणि स्वामीच्या खडकावर जाऊन बसलेले आहेत नदीच्या काठला. आता आपण गोरक्षण तर द्विज गोरक्षण, त्या ठिकाणी फार विशाल मोठा खडक होता. देव त्या खडकावर जाऊन बसलेले. गायी सुद्धा अशा आपण जसे बसलेले, आपण कसे बसले तुम्ही अशा प्रकारच्या गायी सुद्धा बसलेले आहेत. देवाकडे गायी पाहत आहे. देव बसलेले आहेत, देवाकडे गायी पाहत आहेत. देव तहान, गायी तहान भूक सगळं विसरले आहेत. देवाची श्रीमृत अशी अवलोकन करत आहे. देव बसलेले आहेत. असा देवभर कार्यक्रम चाललेला आहे, असा हृदय कार्यक्रम चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन देवाला बसायचं, गायीने जवळ बसायचं, देवाकडे पाहत बसायचं. आणि मग ते दृश्य अनेक जण पाहत होते, गुरुकी पाहत होते. हा गुरुकी कसा आहे म्हणले, स्वतः खडकावर बसलेला आहे, गायी सुद्धा त्याच्याजवळ खडकावर पाहत बसलेले आहे. मग वापस आल्यानंतर गायीला ते बांधू शकत होते, आले. गायी त्यांनी बांधल्या मालकानं, ब्राह्मणानं गायी बांधलेल्या आहेत. गायीचं दूध वाढलेलं आहे. ते म्हणजे गुराखी चांगला आहे, गुराखी चांगला आहे. गायी खूप चारलेल्या आहे, गायीला खूप चारा व्यवस्थित पैकी त्यांनी चारा नेलेला आहे आणि गाय दूध जास्त देत आहे, डबल दूध वाढलेलं आहे, दुधाचं प्रमाण वाढलेलं आहे. मालक खुश आहे. पण अनेक गुराखी लोक जे होते आजूबाजूचे त्यांनी तक्रारी सुरू केल्या. तुमचा म्हणजे गुराखी खडकावर बसतो आणि गायीला चारा सुद्धा चारत नाही, पाणी सुद्धा पाण्यात येत नाही, कुठे सावलीला बसवत सुद्धा नाही. मालकाने सांगितलं होतं कोणाच्या शेतात जाऊ देऊ नका, गाई चारा एकोणा गवत चारा गायला, सावलीत बसवा, पाणी पाजवा, सगळं सांगितलं होतं. तर गुराखी बाकीची तक्रारी करतात की तुमचा गुराखी असा कसा आहे. यांना तर वाटलं आपला गुराखी चांगला आहे, खूप चांगल्या प्रकारच्या गाय हृष्टपुष्ट झालेल्या आहेत. 2-4 दिवसात गायची गायीवर कळा आली, चांगली कळा आलेली आहे, गाय दूध पण भरपूर देत आहेत. मग ते मालक आणि मालकीन ब्राह्मण खुश होते. ते त्यांना देवाला दही भात देऊ लागली, दूध भात देऊ लागली खायला, चांगलं आपल्या गायी चारायला म्हणून. देवाला काय पगार ठरवलं नव्हता, काय महिना ठरवलं नव्हता, काही नव्हता, फक्त देवाचं जेवण देवाला द्यायचं होतं. आणि मग ते गुराख्याच्या तक्रारी त्या आजूबाजूच्या, ते म्हटलं तुमचा गुराखी कसं काय म्हणले, हे गायीला खडकावर बसवतो आणि पाणी सुद्धा पाजत नाही आणि चारा सुद्धा चारा घेत नाही, सावलीला सुद्धा बसवत नाही. हे सर्व दृश्य ते पाहत होते आणि ब्राह्मणाला आश्चर्य वाटले की काय ते एकाशी पाहायचं आपण. ते गेलेले चोरून बघतात, आडोशाने झाडावर बघून उभं राहून बघतात, तर साक्षात श्रीकृष्ण महाराज आहेत म्हणले. साक्षात श्रीकृष्ण महाराज माझ्या गायी चारा लागलेत आणि माझ्या गायीला देवाला आलेल्या देवाला मी ओळखू शकलो नाही म्हटले. देवातून आसवाली दुःख करू लागले मनामध्ये. देवाला बघता साक्षात श्रीकृष्ण महाराज आपले चक्रस्वामी दिसतात, ज्यांना आपण काम सांगितलेले आहेत. घरी देवा माझ्या राखल्यास गाई, परी तुझं ओळखले नाही. मनामध्ये दुःख करता देवा तुम्हाला मी ओळखू शकलो नाही. माझ्या घरी तुम्ही आलेले आहेत, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. आणि म्हणून मग गुराखी घरी गेलेला आहे, घरी धावत गेलेला आहे. आपल्या पत्नीला सांगतो, अगं आपल्या गाई जे चारते ते कोण आहे तुला माहिती आहे का. ते म्हणली माहित नाही. अगं तू ओळखलं नाही त्याला, मी पण ओळखलं नाही. साक्षात श्रीकृष्ण भगवंत आहेत म्हणले ते. आणि या गुराखी मला रोज तक्रारी करतात, माझ्या वेळेस सांगतात की ते गुराखी तुम्ही कोणता ठेवला, तो गायला पाणी पाजत नाही, चारा खाऊ घालत नाही, सावलीला पण बसत नाही, गायी सुद्धा उन्हाला बसतात म्हटले. आणि त्या ठिकाणी हे सुद्धा बसतात, साक्षात श्रीकृष्ण महाराज आहेत म्हटले.
आणि मग आपण त्यांना ओळखू शकलो नाही. आता घरी आल्यानंतर त्यांचा पाय एक तू एक धर आणि मी एक पाय धरतो. जेवढे पदार्थ तुला बनवतात तेवढे पदार्थ बनव, त्यांची माफी मागू आपण आणि त्यांना भोजन देऊ. असं दोघांचा विचार झालेला आहे. घरी गायी आलेल्या आहेत पण गुराखी घरी आलेल्या नाही. गुराखी घरी आलेल्या नाही. आलेल्या देवाला आपण ओळखू शकलो नाही. हे दुःख ब्राह्मणाच्या मनामध्ये होतं. आणि देवाला तर अगोदर म्हणजे सर्वज्ञ ज्याला आपण म्हणतो, ज्या भगवंताला सगळंच कळाले आहे, सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधर महाराजांना सगळंच कळलेले आहे. देवानी गायी घरी गेलेले आहेत. देव पाठीमागे थांबलेले आहेत. देव काही ब्राह्मणाच्या घरी गेले नाही. ब्राह्मणाची भेट झालेली नाही. देव निघून गेले त्या ठिकाणाहून. ब्राह्मण दुःख करू लागला. देवाला ओळखू शकलो नाही. आज हीच परिस्थिती आहे. आज आपण देवाला ओळखू शकलो नाही तर माणसाला